Hello and welcome class 8, right? This is a class 8 Maharashtra board mathematics lecture. We will start the chapter number 1 from your Maharashtra textbook. मी जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, काही विद्यार्थी नवीन असतील, राईट, काही सर्वांच्या आधी मी सांगू इच्छितो की 1-2 दिवस काही विद्यार्थ्यांना जॉईन करायला प्रॉब्लेम आला किंवा आमच्या साईडने सुद्धा 1 दिवस नेटचा प्रॉब्लेम आला होता. सो त्याच्यामुळे आपलं लेक्चर कंटिन्यू झालं नाही. बट फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स, दिस मंडे, राईट, डेट किती असणार याच्या मंडेला 7 सप्टेंबर वी विल स्टार्ट द लाईव्ह लेक्चर ऑन झूम ॲप. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि लेक्चरचा टाईम असणार 4 ते 5 संध्याकाळी, राईट. ओके, तर त्याच्या आधी मी काय या संडेला वगैरे एक्झाम तर नसणार आपली, जस्ट लेक्चर सुरू झालं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकत आहे. Okay, so first of all we will start directly the chapter first of your textbook, rational and irrational number. आणि मी या आधीप्रमाणे ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपण पूर्ण सिलेबस कवर करणार आहोत. सिलेबस कमी झाला, ढकलपास करणार आहेत आम्हाला, तुम्ही एवढं परेशान होऊ नका. हे फंडे आपल्यापाशी चालणार नाहीत, राईट. सो वी विल लर्न, म्हणतोय लर्न अँड स्टडी ईच अँड एव्हरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फ्रॉम युअर टेक्स्टबुक, राईट. मग आता स्टार्ट करत असताना पहा, लक्ष द्या, मला एकदा चेक करू द्या बोर्डामध्ये कुठंपर्यंत दिसतंय तुम्हाला. ओके, नो प्रॉब्लेम, इथून बोर्ड दिसतोय, जस्ट ओके, इथून स्टार्ट आहे. ओके, आणि तिकडे तिथंपर्यंत. ओके, चलो. तर याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की रॅशनल अँड इरॅशनल नंबर. आता सध्या आपला 9वीचा जो रिअल नंबर चॅप्टर सुरू आहे, पहा 9वीच्या विद्यार्थ्यांना, तुमचे जर भाऊ बहीण असतील तर. आणि त्यामुळे म्हणतोय की मॅथ इज अ व्हेरी फंडामेंटल, याच्यावरती एकावर एक पायऱ्या आहे. बरं, तसंच मला असं एक लक्षात आलं आहे, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी समजा आत्ता हे ऑलरेडी लॉकडाऊनमध्ये अभ्यास केलेला आहे, थोडंसं आपण उशिरा सुरू केली मुद्दाम 8ची बॅच. जर तुमच्या कोणी अशा प्रकारे जर अभ्यास केला असेल ऑलरेडी आणि आत्ता वेळ जो एक्स्ट्रा भेटत आहे त्याचा जर तुम्हाला चांगला उपयोग करून घ्यायचा असेल असं वाटत असेल तर तुम्ही मला संपर्क साधायचा आहे. मी तुम्हाला 9वीचे लेक्चर आणि 9वीचे चॅप्टर कसे करा, एकतर तुम्ही NCERT करू शकता, पहा ते पण एक्स्ट्रा केल्यासारखंच आहे. एकतर तुम्ही फाउंडेशन, IIT फाउंडेशन वगैरे अशा टाईपचं कोर्स करू शकता, किंवा माझे डायरेक्ट 9चे लेक्चर करू शकता. तो तर तुम्हाला एकदम बेसिक कन्सेप्ट आणि 9वीला तुम्ही 10चं करू शकता ऑलरेडी, म्हणजे ते IITचं किंवा बेसिक फाउंडेशन केल्यासारखं होईल, जेणेकरून तुम्हाला 11th आणि 12thला जरी मॅथ ग्रुप घ्यायचा असेल किंवा सायन्स ग्रुप बायो ग्रुप घ्यायचा असेल, दोन्ही ग्रुपसाठी फायद्याचं असेल. मात्र तुम्हाला जर असं करायचं कोणी असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे, राईट, आणि नाव तुमचं आणि मला असं करायचं आहे, ते मी व्यवस्थित तुम्हाला गाईड करेल कोणता चॅप्टर कुठून करायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट नाव अवर चॅप्टर रॅशनल अँड इरॅशनल नंबर. फर्स्ट चॅप्टर इज गिवन रॅशनल अँड इरॅशनल नंबर. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जे नंबरचं क्लासिफिकेशन केलेलं गेलं आहे, सो नॅचरल नंबर, राईट, नॅचरल नंबर, त्याच्यासाठी कॅपिटल N सुद्धा वापरलं जातं केव्हा केव्हा. आर स्टार्टिंग फ्रॉम, कुठून स्टार्ट होतात नॅचरल नंबर, राईट, किंवा तुमच्या बुकमध्ये बॉक्समध्ये वगैरे दिलेलं आहे फ्रॉम 1 2 3 अप टू कुठंपर्यंत येतात, कुठंपर्यंत, ॲट इन्फानाईट, बरोबर आहे. देर आर इन्फानाईट नॅचरल नंबर, वी कांट काउंट, राईट. सो इट इज अ इन्फानाईट नॅचरल नंबर. देन नॅचरल नंबर नंतर येतो होल नंबर. होल नंबर म्हणजे काय आहे? होल नंबर म्हणजे पहा, लक्षात घ्या, या नॅचरल नंबरमध्येच फक्त 0 इन्क्लूड आहे आणि त्याच्यानंतरचे सर्व नॅचरल नंबर हे होल नंबर बनतील, इन्क्लुडिंग 0, राईट. देन इंटिजरमध्ये काय येतात पहा, इथे फक्त पॉझिटिव्ह नंबर आहेत. इंटिजर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबरसुद्धा येतील. असं कुठंपर्यंत येईल, इकडे कुठंपर्यंत येईल, परत -इन्फिनिटी असं इकडे -2 -1 0 येणार, 1 2 आणि पुढे परत इन्फिनिटी. पहा, नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटिजर नंबर. आपल्याला हे नंबर लक्षात ठेवायचे लास्टपर्यंत 10चं एक्झाम होईपर्यंत. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर नंबर, राईट. म्हणजे
किती आहेत वगैरे लक्षात नाही, होल नंबरमध्ये 0 इन्क्लूड आहे, नॅचरल नंबरमध्ये 0 इन्क्लूड नाही, इंटिजरमध्ये मायनस आहेत, अशा पद्धतीचं लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे की आपल्याला स्टडी करायचं आहे आता या चॅप्टरमध्ये, रॅशनल अँड इरॅशनल. सर्वप्रथम आपण पाहूया रॅशनल नंबर म्हणजे काय, रॅशनल नंबरची डेफिनेशन आणि रॅशनल नंबर कसे असतात. राईट. तर रॅशनल नंबर म्हणजे पहा स्टुडंट्स, रॅशनल नंबरची डेफिनेशन कशी केली जाते, द नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू. पहा लक्ष द्या, द नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2/3 हा एक पी झाला आपला, हा जर क्यू झाला. जर नंबर अशा प्रकारे लिहिता येत असेल तर या नंबरला रॅशनल नंबर येतात. आपल्याला व्यवस्थित डेफिनेशन समजून घ्यायची आहे, क्लिअर अंडरस्टँडिंग शिवाय कोणीही पुढे जाणार नाही. ओके, सो पी बाय क्यू इज इक्वल टू म्हणजे 2/3 हा रॅशनल नंबर आहे. मग सर मला प्रश्न पडला, आता काय प्रश्न पडू शकतो आपल्याला, जर 2 हा नंबर रॅशनल आहे का नाही, कारण आपण तर म्हणलं की पी बाय क्यू अशा फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे. राईट. तर 2 नंबर म्हणजे पहा इथे डिनॉमिनेटरला काही नाही, म्हणजे आपण डिनॉमिनेटरला 1 असं कन्सिडर करतो. काही नाही म्हणजे तिथं ॲक्च्युली 1 असतं. काही नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. म्हणजे हे जे सर्व नंबर आहेत नॅचरल किंवा नंबर, फक्त 5 लिहिलं तर म्हणसाल की हे पी बाय क्यू फॉर्ममध्ये नाही आहे, असं नाही. फक्त 5 म्हणजे 5/1 इट इज अ पी बाय क्यू फॉर्म अँड हेन्स इट कॅन बी रिटन इन द पी बाय क्यू फॉर्म. देअरफॉर इट इज अ रॅशनल नंबर, इट इज अल्सो रॅशनल नंबर, इट इज अल्सो रॅशनल नंबर. मग डेफिनेशन लिहित असताना बघा काय लिहायचं आहे, आधी सर्वप्रथम हे आपण चॅप्टरचं नाव, हे 3 नंबर एकाखाली एक व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. तुमची वही नोटबुक हे तुमच्या नोट्स असणार आहेत त्याच्यामुळं, आणि हे लेक्चर अशाच पद्धतीनं पाहायचं. आपण लाईव्ह लेक्चरमध्ये सांगत जातो मी, पण सध्या काही वेळ मी तुमच्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकत आहे. ओके, सो रॅशनल नंबर आता इथंपर्यंत लिहिल्यानंतर रॅशनल नंबरची डेफिनेशन लिहून घ्या. परत एकदा आपण समजून घेऊया. द नंबर्स लिहा, द नंबर्स विच कॅन बी रिटन, which can be written in the form of P by Q, in the form of P by Q are called as rational number, are called as rational number. याच्या पुढचं पण सेंटेन्स एक महत्त्वाचं आहे, जे की सर्वजण इथंपर्यंत डेफिनेशन सर्वच पाठ करतात, डोळे झापून रट्टा मारतात, पण याच्या पुढचं पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा डेफिनेशन काय लिहिली, द नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू आर कॉल्ड ॲज रॅशनल नंबर वेअर पुढे लिहा, where P, Q are इंटिजर म्हणजे ते प्लस पण असू शकतात, मायनस पण असू शकतात, लक्षात घ्या. इंटिजर, आणि अजूनही एक कंडिशन आहे, Q शुड नॉट इक्वल टू 0. जो डिनॉमिनेटर आहे 2/3, 5/4, 0/5 चालतं, हा न्यूमरेटर म्हणतात, याला वरच्याला काय म्हणतात, न्यूमरेटर, आणि हा काय आहे, डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे. आपण काय लिहिलं आहे, पी बाय क्यू. मग इथे डिनॉमिनेटर कोण आहे, क्यू. मग काय सांगितलं आपण, पी आणि क्यू हे इंटिजर चालतील कोणते पण क्यू हा 0 नसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 4/0 जर लिहिलात, दिस इज नॉट रॅशनल नंबर. समजलं का? बघा 4/0 जर लिहिलो मी तर हा इंटिजर आहे, हा पण इंटिजर आहे, बरोबर आहे, दोन्ही इंटिजर चालायचेत आपल्याला. पण त्याच्यानंतर एक चेक करायचं आहे, क्यू शुड नॉट इक्वल टू 0, आणि इथे क्यू 0 आहे म्हणून दिस इज नॉट रॅशनल नंबर. त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेशन लिहिल्यानंतर एक्झाम्पलसाठी हे लिहू शकता, हे लिहू शकता, हे लिहू शकता. एक्झाम्पल लिहत चला डेफिनेशन लिहिल्यानंतर, म्हणजे पुन्हा जर तुम्ही केव्हा रीड करचाल, रिव्हिजन करचाल, तेव्हा एक्झाम्पल समजल्या तुम्हाला लवकर लक्षात येईल. राईट. ओके.
ओके, सो पहा लक्षात घ्या. झालं इथंपर्यंत. आता पहा आपल्याला नंबर लाईन विषयी स्टडी करायचा आहे. नंबर लाईन म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यावरती आपल्याला रॅशनल नंबर प्लॉट करायचे आहेत. तर सर्वजण हेडिंग टाकतील रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. हेडिंग काय आहे तुमची? रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. मी शॉर्टमध्ये लिहिलं इथे नंबर, तुम्ही नाही तसं शॉर्टकट करायचं. ओके, सो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. नंबर लाईन तरी माहिती आहे तुम्हाला, लाईन आपण ड्रॉ करतो. लाईन 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 पहा बरं, तुम्हाला लाईन मारता येतात का? मला मारता येते. किती छान लाईन मारली बघा बरं मी. पहा का आली नाही तेवढी नाही जमली सर, तुम्हाला लाईन मारता जमणार आले. आम्ही खूप सुंदर मारतो. म्हणजे काय, लाईन ड्रॉ करायची ना आपल्याला. बरोबर आहे. समजा इथंपर्यंत आपण लाईन ड्रॉ केली, ठीक आहे. मला अशाच पद्धतीची लाईन मारता येते. तुम्ही पहा आता तुम्हाला कसं जमतं. राईट. ओके, सो अशा प्रकारची नंबर लाईन कशासाठी वापरतो आपण? नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी. मधोमध जो आहे आपण हा मधला पॉईंट 0 घेत असतो. राईट साईडला सांगा मला कसे नंबर असतात, पटकन सांगायचं आहे. या 0च्या राईट साईडला नंबर लाईनवरती ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर असतात. लक्षात घ्या, कसे नंबर असतात? पॉझिटिव्ह. मी प्रश्न विचारला की तुमचे उत्तर कमेंटमध्ये असले पाहिजेत. राईट. आणि 0च्या लेफ्ट साईडला या ह्याच्यामध्ये कोणते नंबर असतात सांगा मला? कोणते नंबर असतात? पॉज करून तुम्ही आन्सर लिहू शकता तुमचं. राईट. आणि चेक करू शकता, इथे निगेटिव्ह नंबर असतात या साईडला. राईट. ओके, मग आपल्याला रॅशनल नंबर शो करायचे आहेत. पहा लक्षात घ्या. तर आपण डायरेक्टली नंबर तर काय करतो आपण? इक्वल डिस्टन्स घ्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घेऊन इथे समजा हा पॉईंट काहीतरी आपण 2 सेंटीमीटरचा घेतला, 3 सेंटीमीटरचा घेतला, काही प्रॉब्लेम नाही. इथे 1 घेऊया, इथे 2 घेऊया, इथे 3 घेऊया. इकडे किती येणार? -1 येणार. इथे -2 आणि -3 इकडे पुढे येणार. राईट. याला 1 युनिट म्हणतात. याला 1 युनिट एवढा डिस्टन्स म्हटलं जातं. राईट. मग एखादा रॅशनल नंबर सपोज फॉर एक्झाम्पल 2/3. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड आयडेंटिफाय दॅट दिस इज अ रॅशनल नंबर और नॉट. 2/3 बघा रॅशनल नंबर आहे का नाही? 2/3. 2 इंटीजर आहे, बरोबर आहे. 3 इंटीजर आहे, बरोबर आहे. पी आणि क्यू इंटीजर आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये 0 नसला पाहिजे. आपण असंच चेक करतो. देअरफॉर 2/3 इज अ रॅशनल नंबर. तर मग याला रिप्रेझेंट करत असताना बघा मी कसं करणार आहे. हे 2/3 म्हणजे ॲक्च्युली किती आहे? 2 × 1/3 हे दिसते ना इथलं. राईट. ओके, सो 2 × 1/3 म्हणजे बघा, म्हणजे हे 2/3 होतं, बरोबर आहे. तर 1/3 एकाचे 3 भाग केले आणि असे 2 भाग म्हणजे 2/3. सो वी हॅव टू डिवाइड ईच अँड एव्हरी युनिट इंटू किती इक्वल पार्ट करायचे आहेत आपल्याला? 3 इक्वल पार्ट करायचे आहेत. माझ्याकडे एक दोरी आहे. समजा माझ्याकडे जर एक दोरी आहे, मधोमध एका ठिकाणाहून कापलं, म्हणजे दोरी कन्सिडर करतोय आपण समजू शकतो ना, नाहीतर उद्या लगेच माझा हात कापायला येचाल. ठीक आहे. तर माझ्याकडे एक दोरी आहे. मला जर त्याचे 2 इक्वल पार्ट करायचे असतील तर मी एकदा कट करतो तिथे मधातून, एकदा. मग थोडंसं डोकं वापरा बरं. मला या दोरीचे किंवा या पेनचे जर 3 इक्वल पार्ट करायचे, 2 इक्वल पार्ट एकदा कट करणार, 3 इक्वल पार्ट इथे एकदा कट करणार, इथे एकदा कट करणार, म्हणजे 3 इक्वल पार्ट होत आहेत. बरोबर आहे का? बघा समजलं का? काय म्हणले सर? की एका पार्टचे 3 इक्वल पार्ट करायचे असतील तर 1 and 2 वी हॅव टू कट ॲट 2 पार्ट. सो आपल्याला पण काय करायचं आहे की प्रत्येक युनिट हे 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. मग मी काय करणार, इथे 2 असं ठिकाणी कट करणार, म्हणजे हा एक पार्ट झाला
हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला. मग 0पासून 1/3, आता हा प्रत्येक पार्ट 1/3चा आहे. 0पासून हा पार्ट कितीचा होता, 1/3चा होता. त्याच्यानंतर हा 2/3 म्हणजे ॲक्च्युली किती पार्ट आहेत, हा 1 आणि हा 2, म्हणजे हा जो पॉईंट आहे, सपोज दिस इज अ पॉईंट ए, याचे कोऑर्डिनेट 2/3 असणार. अंडरस्टूड, राईट. परत फॉर एक्झाम्पलनुसारच आपल्याला समजणार आहे. एक्झाम्पल समजणार नाही, एखादं एक्झाम्पल अवघड जाऊ शकतं. कंटिन्यू लेक्चर पाहत राहायचं, तिथे कोणालाही अडचण येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. जर काही डाऊट वाटला, काही जर कन्सेप्ट येत नाही किंवा डिफिकल्ट वाटला तर मला विचारत राहायचं. ओके. सो आता तुम्ही ट्राय करा, मी तर आहेच इथे, मी कुठेच जाणार नाही. 5/3 हे जर मला शो करायचं असेल, 5/3 आपण काय म्हटलं की प्रत्येक पार्टचे 3 तुकडे करायचे. त्याच्यासाठी मी 2 डिवाइड करणार आहे, लाईक दिस 1 and 2, दिस 1 and 2, दिस 1 and 2, दिस 1 and 2. आता 5/3 म्हणजे ॲक्च्युली काय आहे रे बाळांनो, मी कसं लिहिलं इथे 2 × 1/3, तसं 5/3ला कसं लिहिणार आहे, 5 × 1/3. म्हणजे 1/3चे किती पार्ट सांगा मला, 1/3चे किती पार्ट्स, 1/3चे किती पार्ट्स, 1/3चे 5 पार्ट्स. कुठून मोजायचे ते 5 पार्ट्स, 0पासून 1 2 3 4 5. सो दिस इज 5/3. हे किती आहे सर, हे तर 2 लिहिलंय तुम्ही, हे तर 6/3 असायला पाहिजे, मग 2 का लिहिलं सर तुम्ही? सर तुम्ही चुकीचे आहात का? नाही सर, 6/3 म्हणजेच त्याला जर भाग जातो ना 6ला 3ने म्हणजे 2च येतं. म्हणजे सर हुशार आहेत थोडेफार, आहे का नाही? ओके. सो 6/3 म्हणजेच हे 2 आहे. मग 5/3ला काय केलं मी, 5 × 1/3, देअरफॉर 1 2 3 4 5. राईट. परत एकदा जर अडचण असेल तर तुम्ही हा यूट्यूबवर जर व्हिडिओ असेल तर रिपीट थोडंसं पाहू शकता, लक्षात घ्या, किंवा विचारू शकता मला क्लासमध्ये. राईट. आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये की मायनसवाले प्लॉट करायचे. ॲक्च्युली मायनसवाले 0च्या कुणीकडे असतात सांगा मला, आता 0च्या कुणीकडे असतात, लेफ्ट साईडला. मग लेफ्ट साईडला समजा मला -4/3 प्लॉट करायचं आहे. मायनसचा मिनिंग, मायनसमुळं काय समजलं आपल्याला, हा पार्ट लेफ्टला आहे. 4/3 म्हणजे 1/3चे किती पार्ट असले पाहिजेत, त्याच्याकडे 4 पार्ट असले पाहिजेत. किती पार्ट असले पाहिजेत, 4 पार्ट असले पाहिजेत. राईट. सो मग 0पासून मी लेफ्टकडे मोजणार आहे. लेफ्टकडे का काउंट करणार आहे, बिकॉज वी हॅव हेअर मायनस साइन, देअरफॉर 1 2 3 and 4, this point should be -4/3. Is it clear? क्लिअर आहे का? जर असेल तर मला कमेंटमध्ये यस असं लिहून कळवायचं आहे की बाबा सर तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजलं आहे. राईट. ओके. तर मग आता आपल्याला प्रॅक्टिस करत असताना असे नंबर लाईनवर जर एखादा पॉईंट कोणता प्लॉट करा किंवा एखाद्या नंबर लाईनचा प्लॉट मग आम्हाला सांगा असं म्हटलं तर आपल्याला काही अडचण आली नाही पाहिजे. राईट. सो वी विल ट्राय टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.1 फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. जर कोणाला हे लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या तुम्ही मागे जाऊन तिथे पॉज करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. स्क्रीनशॉट कसे काढायचे आहेत, लेक्चर कसे पाहायचे आहेत, याचा एक गाईडलाईन व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. राईट. तर प्रॅक्टिस सेट 1.1 वरती आपण सुरू करणार आहोत आणि थोडंसं रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला वाटेल की थोडंसं जल्दी किंवा फास्ट व्हायला की काय. रेकॉर्डेड व्हिडिओचं असंच असतं, तुम्ही हे डबल पाहिलात व्हिडिओ तरी चालेल.
कारण रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये जर असा 1 तास लागला असता तर मला अर्धा तास लागते, कारण तुम्ही इंटरॅक्ट करायला तुम्ही नाही येत. मग आपल्या मंडेपासून म्हणजे सोमवारपासून तर तुमच्यासोबत लाईव्ह लेक्चर होणार आहे, तुम्हाला विचारत जाणार आहे. फक्त एकदा नेटचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकतो आहे. ओके, लेट्स सी दॅट. ड्रॉ first question is show the following number on the number line, draw a separate number line for each example. आणि फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला काय सांगितलं पहा, कोणते कोणते नंबर प्लॉट करायचे. 3/2, 5/2, -3/2. राईट. ओके, तर आता पहा, लक्षात घ्या, माझं पहिलं काम आहे जे की खूप सोपं असतं, लाईन मारणे. लाईन ड्रॉ केली, मध्ये 0 घेतला, व्यवस्थित अंतर घ्या मध्ये 2 सेंटीमीटरचा किंवा 1 सेंटीमीटरचा. राईट, बरोबर आहे. आणि त्याच्यावरती काय करा की प्रत्येक, हे पहा, मी इथे 1 घेतलं, इथे 2 घेतलं. राईट, इथे -1 घेणार आहे, इथे -2. तुम्ही स्केलवरती आता पहा, इथे मला किती तुकडे करायचे आहेत, खाली किती आहे. 3/2ला काय लिहू शकतो मी, 3 × 1/2. 5/2ला काय लिहू शकतो मी, 5 × 1/2. -3/2ला काय लिहू शकतो मी, -3 × 1/2. राईट. तर मला कोण सांगेल आता प्रत्येक युनिटचे किती पार्ट करायचे आहेत. डिनॉमिनेटरला किती आहे, 2 आहे. तर 2 पार्ट करण्यासाठी मध्ये मी किती ठिकाणी कट करायला पाहिजे, एका ठिकाणी कट करायला पाहिजे. म्हणजे हे झालं 0 पासून 1 पार्ट म्हणजे 1/2, हा पार्ट म्हणजे 2/2. म्हणजे 2/2 म्हणजेच किती असतं बघा, 1 असतं. आणि हा मध्ये पार्ट केला, हा आला 3/2, त्याच्यानंतर हे 2, आणि त्याच्यानंतर परत इथं जर कट केला, हे 2/2 म्हणजे ॲक्च्युली हे 4/2 आहे, आणि इथे 5/2 आहे. याला एक्सटेंड करायचं आहे. त्याचप्रमाणे पहा, म्हणजे 3/2 कुठं आला आपला पॉईंट, हा एक पॉईंट आला, याला पॉईंट नाव द्या, असं शो दॅट म्हणल्यानंतर पॉईंटला असं करायचं. राईट, हा पॉईंट आपला वेगळा दिसला पाहिजे, आपण पॉईंट प्लॉट केलेला, आणि नाव दिले मी त्याला ए. परत 5/2 हा पण पॉईंट प्लॉट करायला सांगितलं, मी त्याला प्लॉट केला आणि बी नाव दिलं. आणि -3/2 कुणीकडे, कोणत्या साईडला असेल, लेफ्ट साईडला असेल. 0 पासून कट केलं मी 2 ठिकाणी, हे आहे 1/2 का नाही, -1/2. हे -2/2 म्हणजे 1, आणि हे मात्र -3/2 होईल. व्यवस्थित परत एकदा लक्ष देऊन बघा. डिनॉमिनेटरला 2 होतं, म्हणून प्रत्येक पार्ट मी 2 पार्टमध्ये डिवाईड करायचा होता, म्हणून मध्ये सर्वांच्या एक एक पॉईंट घेतला आणि त्याप्रमाणे प्लॉट केलेला आहे. राईट. तर व्यवस्थित पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. चला, पॉज करून लिहून घ्यायचं आहे, आणि मग आपण सेकंड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचं घरी. करायचं आहे घरी. राईट. हा आपला होमवर्क असल्यासारखा आपण घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्काची अपेक्षा किंवा सक्सेसफुल होण्यासाठी पहा, तुम्हाला दुसरे कोणीही लास्टपर्यंत मदत करू शकत नाही. जे स्वतः मेहनत करतात, राईट, तेच लास्टपर्यंत पुढे त्यांनाच सक्सेस भेटत असतं. टीचरचं किंवा पॅरेंटचं काय काम असतं की तुम्हाला एक राईट डायरेक्शन, राईट गायडन्स द्या. कारण पॅरेंट किंवा टीचर तुमच्या नावाचा पेपर केव्हाही सोडवणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही सर्वात जास्त मेहनत केली तर तुम्हाला त्याचा सर्वात जास्त फायदा असतो. राईट. त्याच्यामुळं थोडंसं होमवर्कची सवय लावून घ्या, आणि माझ्या लेक्चरमध्ये ती लागणारच तुम्हाला, एवढं मात्र नक्की सांगतो. होमवर्क आपल्याकडे स्ट्रिक्टली फॉलो करावा लागेल. मी थर्ड एक्झाम्पल घेतो आहे, -5/8 अँड 11/8. हे मध्ये पॉईंट घेतला मी 0, इथे 1,
इथे काहीतरी समजा 2 घेतलं, इथे -1. मी ॲप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेतो आहे. तुम्ही स्केल आणि पेन्सिलचा वापर करून घ्यायचं आहे. आणि आता या एका युनिटला किती पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे रे मला? व्हेरी गुड, 8 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. म्हणजे मध्ये किती पॉईंट घ्यावं लागतील? 7 पॉईंट घ्यावं लागतील. इक्वल 7 पॉईंट घ्यायचे, इक्वल. मग तुम्ही घेतानाच काय करायचं माहिती आहे का? नंबर लाईन ड्रॉ करतानाच हे ट्रिक सांगतोय मी. आता जिथपर्यंत ज्यांनी आत्तापर्यंत लेक्चर पाहिलं त्यांना ट्रिक कळेल, आणि जे मध्येच उडून गेले त्यांना नाही कळणार. मग आधी पॉईंट घेऊन तुकडे नाही करत बसायचे. आता काय करायचं पहा, नंबर लाईनवरती 1/8 आहे ना, तर एक छोटासा कंपासमध्ये काय घ्यायचा? डिस्टन्स घ्यायचा. आणि काय करायचं? इथं ठेवायचं, इथं टिक, इथं 1 पॉईंट घ्यायचा. तेवढाच डिस्टन्स हा दुसरा पॉईंट घ्यायचा, तेवढाच डिस्टन्स हा तिसरा पॉईंट घ्यायचा, तेवढाच डिस्टन्स हा चौथा पॉईंट घ्यायचा, तेवढाच डिस्टन्स हा 5वा पॉईंट, हा 6वा पॉईंट, हा 7वा पॉईंट, हा 8वा पॉईंट, हा 9वा पॉईंट, हा 10वा पॉईंट. कुठंपर्यंत करायचं सर असं? कारण 8 पार्ट होता. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. हा 8वा म्हणजे काय असतो? 1 असतो. म्हणजे 8/8 असतो 8वा. बरोबर आहे का नाही? आता हे ट्रिक आहे. ज्याने कोणी 0 काढला, 1 काढला, मध्ये कुठंतरी 8 बरोबर तुकडे कसे करू म्हणून बसलेत, ते फसले. राईट? सो आपले ट्रिक काय होते की हे आधीच आपण बरोबर डिस्टन्स घेतला आणि असं 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 पॉईंट देत आलो. राईट? सो याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये हा पहिला होता म्हणजे 1/8 होता, हा दुसरा होता म्हणजे 2/8. तुम्हाला सर्व पॉईंट प्लॉट करायचे नाहीत, मी फक्त सांगतोय. हा 3/8, 4/8, हा आहे 5/8 जो की आपल्याला प्लॉट करायला सांगितलेला आहे का नाही? गलती खा गए सर, मिस्टेक. कारण हे 5/8 नाही, -5/8 आहे. -5/8 कुणीकडे असतो रे? लेफ्ट साईडला. व्हेरी गुड. राईट? तर लेफ्ट साईडला पण माझी ट्रिक सेम असणार आहे. एक तेवढाच अंतर, एवढाच नाही तर इकडे वेगळा घ्यायचा बद्यांनो. इकडे जेवढा घेतला तेवढाच इकडे घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे छोटे छोटे पॉईंट घ्यायचे. म्हणजे कळू द्यायचं नाही याला. आणि मग पहा, हे 0 आहे, हे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, हे 5 आहे. हा पॉईंट म्हणजे आपल्याला -5/8 6 7 8 याला आपण लिहून टाकायचं -1. त्याला वाटतं इथं -7 घेतलं आहे आणि किती छान इक्वल 8 पार्ट्स केले आहेत. लक्षात आलं? तर मग आणि इकडे कोणता प्लॉट करायचा आहे? 11/8. इथं बघा 8/8 आहे, हा 9/8 आहे, हा 10/8 आहे, आणि याच्या पुढचा मात्र हा 11/8 आहे. राईट? तर 2च पॉईंट प्लॉट करायचे होते याच्यामध्ये. आणि अशाच प्रकारे 4th क्वेश्चन आहे ज्याचे 10 पार्ट करायचे आहेत. अगेन धिस क्वेश्चन इज होमवर्क फॉर यू. बट जर तुम्हाला होमवर्कमध्ये तुमचं काम असतं फक्त ट्राय करायचं, मी म्हणतो का ते गणित आलंच पाहिजे, अजून नाही आलं तरी चालतं, तुम्ही ट्राय करचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नेमकं अडचण कुठं आहे. जेव्हा मी इथं सांगतो, आता ऑब्वियसली आहे ते मला प्रॉब्लेम तर येतातच, म्हणून तर टीच करतोय तुम्हाला. बरोबर आहे का नाही? 11वी 12वीचं फिजिक्स टीच करतो मी. हे कुठले तरी प्रॉब्लेम आता येणारच मला. मग तुम्हाला काय वाटेल? एवढं सोपं आहे. पण तुम्ही जेव्हा सोडवचाल तेव्हा काय वाटेल तुम्हाला? अरे गडे, इथे अडचण होती, इथं कसं केलं तर सरनं? मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला विचारावं वाटेल तो क्वेश्चन की बाबा सर मी असं सॉल्व करत होतो पण इथे मला अशी अडचण आली, आणि मग त्यावेळेस मात्र मी तो क्वेश्चन एक्सप्लेन करणार. अशा टाईपमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. तर ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये इथंच ते 2 प्रॉब्लेम सोडवा आणि क्वेश्चन नंबर 2 मात्र आपण लाईव्ह लेक्चरमध्ये घेणार आहोत. सो वी विल मीट ऑन नेक्स्ट लेक्चर. हॅव अ ग्रेट डे. बाय एव्हरीवन.